नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की BE फर्स्ट इयर आणि BE डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन कॅपचा राऊंड काय असतो. म्हणजेच नॉन कॅपच्या राऊंडलाच आपण म्हणतो की इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड किंवा मॅनेजमेंटचा राऊंड. ठीक आहे. आता याच्या वॅकंट सीट कशा बघायच्या, तसेच ॲप्लाय तुम्हाला कसं करायचं आहे. आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी अजूनही अप्लाय केलेलं नाही, तर नवीन अगेन्स्ट कॅपसाठी अप्लाय करू शकतात का? तर हो, करू शकता. ज्यांचे कॅप राऊंड तिन्ही कॅप राऊंड झालेले आहेत, तिन्ही कॅप राऊंडमध्ये नंबर जर कोणाचा लागला नसेल, तर असे विद्यार्थीसुद्धा नॉन कॅपसाठी एलिजिबल आहेत. ठीक आहे. आता ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे, तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती जायचं आणि इथं तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि नंतर व्हेरिफिकेशन तुम्ही फिजिकल करू शकता किंवा ई स्क्रुटिनीनं करू शकता. तर ते फिजिकल व्हेरिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, तर नॉन कॅपचा राऊंड सगळ्यात अगोदर समजून घ्या की काय असतो. नॉन कॅपचा राऊंड म्हणजे आता एक गोष्ट तर याच्यात लक्षात घ्या की ज्या मुलींना जी फ्री एज्युकेशन सुरू झालेलं आहे या वर्षीपासून, तर जर मुलगी अगेन्स्ट कॅपमध्ये ॲडमिशन घेईल तर तिला त्याचा बेनिफिट भेटणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थिनीची कॅपमधून ॲडमिशन झालेलं आहे त्यांनाच फक्त ही सवलत मिळणार आहे. तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत, म्हणजे जे कॅटेगरीचं बेनिफिट घेणार आहेत, असे विद्यार्थ्यांना पण स्कॉलरशिप मिळत नाही अगेन्स्ट कॅपमध्ये, है ना. अगेन्स्ट कॅपमध्ये ज्या मुलांचं ॲडमिशन होईल त्यांना ओपनची फीस भरावी लागेल. तसेच काही कॉलेजमध्ये जर जागा कमी असतील, त्या ठिकाणी जर ॲप्लाय करणारे भरपूर असतील, तर मे बी डोनेशन वगैरे मागू शकतात. ठीक आहे. तर आता बघा, ही डायरेक्ट सेकंड इयरची साईट आहे. आता वॅकन्सी कशी चेक करायची, तर या ठिकाणी बघा न्यू लिंक आलेली आहे, डायरेक्ट सेकंड इयर वॅकन्सी आफ्टर कॅप राऊंड 3. ठीक आहे. कॅप राऊंड 3च्या नंतर वॅकन्सी या ठिकाणी डिस्प्ले दिसते तुम्हाला. ठीक आहे. आता कॉम्प्युटर सायन्सची एक जागा शिल्लक आहे या ठिकाणी. ओके. आता ही कोणती आहे, तर ST कॅटेगरी जनरलची. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तर ज्या ठिकाणी 0 सीट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं नाही आहे. ओके. तर हे झालं डायरेक्ट सेकंड इयर. आता फर्स्ट इयर, BE फर्स्ट इयरसाठी काय आहे, तर त्यांची पण लिंक इथे डाव्या साईडला दिलेली आहे बघा, वॅकंट सीट आफ्टर कॅप राऊंड 3 दॅट इज अगेन्स्ट कॅप. ठीक आहे. तर याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स दिसेल. त्याच्यामध्ये ज्या कॉलेजला वॅकन्सी आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आता अप्लाय कसं करायचं, तर साईटवरती करायचं आहे का? नाही. तुम्हाला इंडिव्हिज्युअली ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला त्या अगेन्स्ट कॅपच्या डेटला तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की ही डेट कधी आहे अगेन्स्ट कॅपची, तर तीनही राऊंड झाल्यानंतर तुमची अगेन्स्ट कॅपची डेट सुरू होत असते. आता CET सेलवरती प्रत्येक कॉलेजचा डेटा अवेलेबल नसतो आपल्याला, ॲडमिशन कधी होणार आहे अगेन्स्ट कॅपची. त्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या एकतर वेबसाईटवरती जावं लागेल किंवा ते कॉलेजला कंपल्सरी न्यूजपेपरमध्ये ॲड द्यावी लागते. ठीक आहे. तर न्यूजपेपरमधली ॲड तुम्ही बघायची आहे किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी अगेन्स्ट कॅप संबंधी काही ना काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल, त्याच्यावरनं तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, टोटल वॅकंट सीट आहेत 7. ओके. आणि ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी पण 2 सीट वॅकंट आहेत. ओके. आता या सीट ज्या आहेत या वॅकंट कशा राहिलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो, कारण या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी कॅप राऊंड 1 to 3 मध्ये नंबर लागलेला होता, बट सीट वॅकंट कशामुळे राहिलेले आहेत, तर बघा CET सेलकडनं काही मुलांना असे मेसेज आलेले आहेत. डिअर कॅन्डिडेट, युअर ॲडमिशन फॉर अकॅडमिक इयर 2024-25 इज कॅन्सल ड्यू टू नॉन सबमिशन ऑफ ओरिजिनल EWS, CVC, TVC और NCL डॉक्युमेंट विद इन टाईम स्टेट CET सेल. ठीक आहे. तर काय झालेलं आहे, या स्टुडंटचं ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल झालेलं आहे. कशामुळे, कारण त्या विद्यार्थ्यानं दिलेल्या म्हणजेच थर्ड राऊंडच्या लास्ट डेटपर्यंत ओरिजिनल त्याचे डॉक्युमेंट सबमिट केलेले नाही, त्यामुळे. ओके.
तर मग अशा विद्यार्थ्याचं जर ॲडमिशन कॅन्सल झालं असेल तर त्याची सीट जी आहे ती वॅकंट राहिलेली असेल त्या कॉलेजला. ठीक आहे. आणि ती सीट त्याची वॅकंटी रिपोर्टमध्ये आलेली आहे. असे बऱ्याच मुलांच्या केसेस घडलेल्या असतील. आता मुलींच्या बाबतीत बघा काय झालेलं आहे या ठिकाणी. मुलींना वेगळा मेसेज गेलेला आहे. जसं की या ठिकाणी बघा एका स्टुडंटचा मेसेज आहे मुलीचा. बघा डिअर त्याचा सीट नंबर आहे हा. ॲज यू हॅव फेल्ड टू प्रोड्यूस ओरिजिनल डॉक्युमेंट ऑफ CBC, hence your admission category is converted to open. As you have not taken the benefit of category, hence your admission is not cancelled. ठीक आहे. तर ह्या मुलीची काय झालेली आहे, ॲडमिशन ओपनमध्ये कन्वर्ट झालेली आहे ना, आणि तिची ॲडमिशन कॅन्सल झालेली नाही. ठीक आहे. ओके. हां. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता ही मुलीची ॲडमिशन कॅन्सल कशामुळे झालेली नाही आहे, तर तुम्हाला माहिती आहे की सर्व मुलींना ट्युशन फी माफ आहे. त्याच्यामुळे ही विद्यार्थी आय थिंक एन टी कॅटेगरीची होती. तिची व्हॅलिडिटी आलेली नाही आहे. त्यामुळे ही मुलगी ओपनमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मुलगी ओपन असो किंवा कॅटेगरीचे असो, ज्यांचं उत्पन्न 8,00,000च्या आतमध्ये आहे, अशा सर्व मुलींची ट्युशन फी माफ झालेली आहे. त्यामुळे ही मुलगी कॅटेगरीमधनं काय झालेली आहे, ओपनमध्ये कन्वर्ट झाली, तरी तिला ट्युशन फी लागणार नाही आहे. त्यामुळे त्या मुलीची ॲडमिशन कॅन्सल झालेली नाही आहे. ओके. क्लिअर आहे. ओके. चला आता बघा परत रिटर्न जाऊया आपण कशावरती, वॅकन्सी रिपोर्टवरती. ओके. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर पर्टिक्युलरली ज्या कॉलेजमध्ये वॅकन्सी आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म, ॲक्नॉलेजचा फॉर्म आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटची झेरॉक्सचा एक बंच जो आहे तो कॉलेजला त्या दिलेल्या वेळेमध्ये जाऊन सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर काय होतं, सपोज या ठिकाणी आपण कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करणाऱ्या मुलांचं उदाहरण घेऊया. ठीक आहे. आता या केसमध्ये काय झालेलं आहे, वॅकन्सी आहेत 2, बरोबर. आणि सपोज या 2 सीटसाठी टोटल मुलांनी अप्लाय केलेलं आहे 20. किती? 20 मुलांनी जर अप्लाय केलेलं आहे या ठिकाणी, तर ह्या 20 मधले 2 मुलं कोणते सिलेक्ट केले जातील, तर काय केलं जातं त्या ठिकाणी नॉन कॅपची मेरिट लिस्ट लागते. ठीक आहे. आता मेरिट लिस्ट कशी लागेल, जेवढ्या मुलांनी त्या कॉलेजला अप्लाय केलेलं आहे, समजा 20 मुलांनी अप्लाय केलेलं आहे, तर 20 मुलांची मेरिट लिस्ट लागते. त्यातील टॉपची जे 2 मुलं असतात त्या मुलांना ती ब्रँच मिळते आणि त्यांचं ॲडमिशन कन्फर्म होतं. ठीक आहे. आलं लक्षात. आता इन केस आता 2 टॉपचे जे 2 मुलं आहेत त्यांचा नंबर लागायला पाहिजे ॲज पर रूल. बट शेवटच्या केसपर्यंत जर त्या 2 पैकी एकच मुलगा प्रेझेंट राहिला तर 3rd नंबरच्या मुलाला त्या ठिकाणी चान्स मिळू शकतो. ठीक आहे. तर अशी ही प्रोसेस आहे नॉन कॅपची. नॉन कॅपमध्ये तुम्हाला कॉलेजेसची नावं टाकता येत नाही. प्रत्येक कॉलेजला पर्सनली जाऊन तुम्हाला काय करावं लागतं, त्या ठिकाणी व्हिजिट द्यावी लागते. ठीक आहे. आणि व्हिजिट देऊन काय करायचं तुम्हाला, तर त्या ठिकाणी मेरिट लिस्टची वाट बघायची आहे. ते पण त्यांच्या साईटवरतीच किंवा तिथल्या सरांशी एखाद्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे ना, आणि तुमची ॲडमिशन जी आहे ती कन्फर्म करायची आहे. ठीक आहे. ज्या मुलांचं कॅप राऊंड 3मध्ये ड्यू टू डॉक्युमेंट अपलोड न केल्यामुळे ॲडमिशन कॅन्सल झाली असेल, अशा मुलांनी पण नॉन कॅपमधून ॲडमिशनसाठी ट्राय करायचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल ही इन्फॉर्मेशन. तर व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेले आहेत आपले. बी फर्स्ट इयरचा वेगळा आहे बी, आणि डायरेक्ट सेकंड इयरचा वेगळा. जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर करून घ्या. त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आणखी. ठीक आहे. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.